नमस्कार मंडळी. आजची कथा आनंदाचा खरा अर्थ. पुण्यातील एका शांत भागात एक जुने वृद्धाश्रम होते. तिथे दर रविवारी दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटायची. पहिली होती सई, अतिशय भावनिक, प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी. लग्न झाल्यानंतर फक्त एका महिन्यातच तिच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. घरात सगळे असले तरी मनाला आधार देणारं कोणी उरलं नव्हतं. म्हणून सई दर रविवारी त्या वृद्धाश्रमात जायची. तिथल्या आजी आजोबांशी गप्पा मारायची, त्यांना पुस्तकं वाचून दाखवायची, त्यांच्यासोबत जेवायची. त्यांचं हसणं पाहून तिचं एकटेपण थोडं कमी व्हायचं. आणि दुसरा होता आर्यन, खूप श्रीमंत घरात वाढलेला, अत्यंत व्यावहारिक स्वभावाचा मुलगा. लहानपणापासून त्याच्याकडे पैशाची कधीच कमी नव्हती, पण घरात भावनांचा अभाव होता. आईवडील कायम व्यवसायात व्यस्त. त्याला वाटायचं की पैशाने सगळं विकत घेता येतं. आर्यनही दर रविवारी त्या वृद्धाश्रमात यायचा, पण त्याचा उद्देश वेगळा होता. तो मोठमोठ्या देणग्या द्यायचा, आरोग्य शिबिरे आयोजित करायचा, औषधे आणि अन्नधान्य पुरवायचा. त्याला वाटायचं मी पैसे देतो म्हणजे मी सर्वात जास्त मदत करतो. असं करत करत अनेक रविवार गेले. हळूहळू सई आणि आर्यन यांची ओळख झाली. गप्पा वाढल्या आणि दोघे चांगले मित्र झाले. पण त्यांच्या विचारांमध्ये मोठा फरक होता. आर्यन म्हणायचा, मी इतका पैसा देतो, डॉक्टर बोलवतो, कार्यक्रम करतो, त्यामुळं वृद्धाश्रम चालते. सई हसून म्हणायची, पण आर्यन, पैसा देऊन शरीराची काळजी घेता येते म्हणायची नाही. त्यांना प्रेमाची गरज असते. एक दिवस दोघांमध्ये मजेत एक पैज लागली. दोघांनी ठरवलं, कोण वृद्धाश्रमासाठी जास्त करतं ते सिद्ध करू. सई रोज जाऊन आजी आजोबांशी बोलायची, त्यांच्यासोबत वेळ घालवायची. पण तरीही काही जण आजारी पडत होते आणि त्यांना औषधांची गरज होती. आर्यनने मोठ्या प्रमाणात उपचार, औषधे, सुविधा दिल्या, पण तरीही अनेक वृद्ध लोक मानसिकदृष्ट्या खूप उदास होते. काही दिवसांनी दोघांनाही जाणवलं, दोघेही पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत. एक दिवशी सई शांतपणे म्हणाली, आर्यन, शरीराला औषधाची गरज असते, पण मनाला माणसांची. आर्यन थोडा विचारात पडला. मग दोघांनी एक नवीन योजना केली. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी ते जवळच्या अनाथ आश्रमातील मुलांना वृद्धाश्रमात घेऊन यायचं ठरवले. पहिल्याच रविवारी छोट्या छोट्या मुलांनी जेव्हा आजी आजोबा म्हणत धावत जाऊन वृद्धांना मिठी मारली, तेव्हा त्या वृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कोणी मुलांना गोष्टी सांगत होते, कोणी त्यांना चालायला शिकवत होते आणि कोणी त्यांच्यासोबत खेळतसुद्धा होते. त्या दिवसांनंतर वृद्धाश्रमाचं वातावरण पूर्णपणे बदललेलं. डॉक्टरांनीही लक्षात घेतलं, वृद्ध लोकांची तब्येत सुधारत होती. त्या आधीपेक्षा जास्त हसत होते, कारण त्या मुलांमध्ये त्यांना आपली नातवंड दिसत होती. आर्यनने हसत सईकडे पाहिलं आणि म्हणाला, आज मला समजलं, पैसा आवश्यक आहे, पण तो आनंद विकत घेऊ शकत नाही. सई शांतपणे म्हणाली, खरा आनंद कुटुंबात असतो. त्या दिवसापासून सईचं प्रेम आणि आर्यनचे संसाधन दोन्ही एकत्र काम करू लागले. वृद्धाश्रमात आता फक्त औषध आणि अन्न नव्हतं, तर हसू, प्रेम आणि कुटुंबाची उब होती. कथेचा बोध, फक्त पैसा आनंद देऊ शकत नाही, खरा आनंद कुटुंबात, प्रेमात आणि नात्यांमध्ये असतो. आजच्या पिढीला एक विनंती, आपल्या आईवडिलांना त्यांच्या नातवंडांपासून दूर ठेवू नका, कारण आजोबा आजींपेक्षा आपल्या मुलांवर जास्त प्रेम कोणीच करू शकत नाही. धन्यवाद. कशी वाटली आपल्याला ही कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अमृतवाणी या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.